आता पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये झिकाचा शिरकाव झालाय। शहरातील एरंडवना या परिसरात झिकाचे 2 रुग्ण आढळले आहेत। एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाल्याचं कळतं। या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची देखील सौम्य लक्षणं दिसून आली आहेत। त्यांच्यावर सध्या उपचारही सुरू आहेत। त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणं ही दिसून आलेली नाहीयेत। शहरात यंदा प्रथमच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे। एरंडवण्यातील 46 वर्षीय डॉक्टर आहेत, त्यांच्या 15 वर्षीय मुलीला देखील झिकाचा संसर्ग झालाय। शहरात आढळलेल्या झिकाच्या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणंही दिसून येत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। राहुल, पुण्यात झिकाचा शिरकाव बघायला मिळतोय। 2 जणांना झिकाची लागण झाली आहे, नेमके काय अपडेट कळतायत? नाही, यात घाबरून जाण्यासारखी स्थिती नाहीये, कारण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची ज्या वेळेला तपासणी केली गेली त्यावेळेला त्यांना कुठेही लागण झालेली नाही हे दिसून आलेलं आहे। आणखी सर्वे महानगरपालिकेच्या वतीने केलं जाणार आहे। महानगरपालिकेच्या वतीनंच काही गोष्टी जाहीर करण्यात आल्यात की नेमकी पुणेकरांनी काय काळजी घ्यायला हवी। घराभोवतीचं पाणी साचून त्यात डास उत्पत्ती होणार नाही, शरीर पूर्ण झाकलं जाईल, मच्छरदाणी वापरा, अशा पद्धतीच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात। कारण हा झिका हा रोग एडिस इजिप्ती या डासामुळे होतो। पुणे महानगरपालिकेने रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये औषध फवारणी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याचबरोबर डासोत्पत्तीची ठिकाणं शोधून ती नष्ट केली जात आहेत। आणि ज्या ठिकाणी हे 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांची 15 वर्षीय मुलगी ही सौम्य बाधित आढळून आले, तर त्यांच्या परिसरातील घरांचं सर्वेक्षण सुद्धा केलं जात आहे। त्यामुळे काळजी करण्यासारखी स्थिती जरी नसली तरी लोकांनी योग्य ते औषध उपचाराच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। अगदीच राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।